अष्टमी नवमी स्पेशल आज मी कन्यापूजनसाठी प्रसाद बनवला आहे। त्यासाठी रात्रभर भिजवलेले हरभरे एका कुकरमध्ये टाकून घेतले। सोबतच काही खडे मसाले, चवीनुसार मीठ, हळदी पावडर, थोडंसं तूप टाकून याच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या। आता एका वाटीमध्ये लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि चना मसाला टाकून यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून याला थोडा वेळ साईडला ठेवते। आता फोडणीसाठी कढाईमध्ये तेल टाकून घेतलं। जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करायची आणि जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो सुद्धा लगेच टाकून घ्यायचा आहे। मसाले 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आणि लगेच यामध्ये शिजवलेले चणे सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं आणखी याला शिजवून घ्यायचं आणि शेवटी चवीनुसार मीठ, ओला किसलेला नारळ आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करायचं। चण्यासोबत प्रसादासाठी मी शिरा आणि पुरी सुद्धा बनवली होती, तर तुम्ही सुद्धा कन्यापूजनसाठी अशा प्रकारे प्रसाद नक्की ट्राय करा।